निवांत अशा आमच्या काही आता बसलेले आहेत खूप चांगल्या प्रकारे. नमस्कार पब्लिक, तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आणि फायनली आपल्या झोपड्याचं काम आहे ते झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण जी मधून ताडपत्री लावली आणि पाठीमागून जे आहे नेट लावलेली आहे. नेट दाखव. आणि खूप टाईट ताडपत्री मधून लावली आहे. आणि वरी तुराट्यावर पाचट टाकून खूप आता सध्या इथं बघितलं तर खूप मला असं गार वाटतंय. आणि आपल्याकडं 4 महिन्याचे एचएफ गोरे सुद्धा आहे. आणि आपण सर्व गोष्ट म्हणलं तर मुरघास सुद्धा आपण केलेला आहे. पावसाळ्यामध्ये झड लागली, पाऊस जास्त झालं तर आपल्याला हिरवा चारा गाईला टाकता येणार नाही. आणि आपण त्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आपल्याकडे त्यावेळेस करण्यासाठी मुरघासाठी मका नव्हती. त्याच्यामुळे आपण ज्वारीचीच मुरघास केलेला आहे. तर बघा तुम्ही आपल्याकडं लॉंग कोटचे कुत्रे सुद्धा आहेत पंजाब लाईनचे. व्हाईट कलरची फिमेल लॅबची सुद्धा आपल्याकडे आहे. आणि त्यांच्यासाठी आता सध्या ऊन लय लागते त्याच्यामुळे आपण फॅन देखील त्यांना लावलेला आहे. आणि पाणी येऊ नये म्हणून आपण त्यांना ताडपत्री सुद्धा एक साईड पॅक केलेली आहे. आणि ज्या मुरघासच्या बॅग आहेत त्या सुद्धा आपण केल्या आहेत. तर एक मुरघाची बॅग समजा 10 जणांवर असतात तर जवळपास 7 दिवस तर जातीच नक्कीच. कारण की आपण 100%च तर मुरघास त्यांना टाकू नये की 50% मुरघास आणि 50% गोळी मिक्स करून दिलं तर आपल्याला अजूक जास्त दिवस जाईल. तर बघू शकता तुम्ही खूप चांगला झालाय देखील. पहिल्यांदाच केलाय मी पण. रिझल्ट पण त्याचा खूप छान आलेला आहे. तर तुम्हाला बॅग पाहिजे असतील तर ते सुद्धा आपण अवेलेबल करून तुम्हाला देऊ. चला तर आपण बघू आपल्या गाई सध्या तर आपण बघू शकता आमच्या ज्या गाई आहेत खूप छान प्रकारे बसल्या आहेत दुपारच्या टायमामध्ये. आणि त्यांना साईडच पाण्याचं व्यवस्था आहे त्याच्यामुळं अडचण काहीच नाही. आणि कटर पण आमचं जुनं आहे पण खूप स्ट्रॉंग आहे. बघू शकता तुम्ही कुटी जे केले खूप बारीक केलेली आहे. आणि आमचा लगेच आदेश भाऊ पण आला आम्हाला भेटण्यासाठी. तुम्ही बघू शकता. हाय करा आदेश भाऊ आपल्या पब्लिकला. आणि आम्ही शेड बघून गाई निवांत बसले त्याच्यामुळे जास्त वेळ काय बसलो नाहीत. तर आलो आम्ही गावामध्ये. तर बघू शकता तुम्ही गावातलं वातावरण. बघाय कोणीच नाही, काहीच नाही. हे आहे आमच्या विकास भाऊचं ट्रॅक्टर आणि हे आमच्या आईनाथ भाऊचं पिकअप. हे आमच्या गावातील एरिया. हे बघा भर उन्हामध्ये. अरे बा मला तर बघत बघत जात होते भाई वठ्यावर असा प्रकार झाला. भाऊ मला बघून परत आला आणि भाऊनं गावामध्ये प्रथम क्रमांक मिळवला सायकलमध्ये. ही भाऊची जी सायकल आहे. आता चला मग भाऊ आला त्याच्यामुळं काय करतो मी पण सायकल खेळून बघतो. भाऊ तो धरतो. भाऊची प्रथम आला ह्या सायकलवर त्याच्यामुळं एकदा भाऊची सायकल एकदा राऊंड मारून येतो मी. भाऊची सायकल लई झाली लका लाका लाका. तरी भाऊ कसा पहिला आणला की मलाच मिळाला नाही. चला भाऊची सायकल ठेवून देऊ. फायनली प्रथमेशची सायकल खेळून झाली आणि निघालो आम्ही परत गावाच्या राऊंड मारण्यासाठी. तर हे भाऊ आम्हाला भेटली. तुम्ही बघू शकता. भाऊ कुठे चालले तुम्ही? पोहाय चाले भाऊ. अरे बा पोहाय चाले बघा एवढे भाऊ 3 जण आहेत. खूप पोहा. चला यांना बाय करत आम्ही निघालो आहोत मंदिरामध्ये. हे आमच्या गावाचं मंदिर आहे खूप छान प्रकारे. तर आमचे सुधाकर अण्णा सुद्धा इथं झोपले आहेत. बघू शकता तुम्ही. कोण बघायलेत? कोण मध्ये मग कीर्तनच बघायले. कोण मध्ये कीर्तनच बघायले.
कीर्तनच बघायचं आपण, तरी आपण त्यांना एकदा विचारूत काय करायला म्हणून, काय बघायला म्हणून. सुधाकरांना पब्लिक आपली म्हणाली तुम्ही काय बघायला. वा वा वा, मी म्हणलं होतं कीर्तन बघायचं पण कीर्तनच बघायचं. एकदा हाय करा पब्लिकला. काहीच तर आदेशला सोडला आम्ही मंदिरामध्ये आणि निघालोत घराच्या दिशेने. तर फायनली आम्ही निघालोत आता घरी. तर धन्यवाद. नवीन ब्लॉग लवकरच टाकू, तोपर्यंत धन्यवाद.